मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाईट गोष्टी केल्याने काय होतं हे सांगितलं. आज गर्भवतीने छान छान राहिलं तर काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी कोण म्हणून विचारताय? अहो, मी तर आपली लाडकी बाळाची आजी. मी शुभांगी मुळे 25 वर्ष नर्सिंगची सेवा करून आता तुमच्या सेवेला आहे. मी बेंगलोर येथे चाइल्ड सायकोलॉजीचं 6 महिने ट्रेनिंग घेतलंय आणि म्हणूनच आज मी तुम्हाला गर्भवतीने छान छान कसं राहायचं हे सांगणार आहे. नमस्कार, मी बाळाची आजी या माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. गर्भवती स्त्रीनं नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायचं तर छान छान संगीत ऐकायचं, मंद सुरेल, आणि त्याचबरोबर चांगली चांगली पुस्तकं ऐकायची, जमली तर ध्यानधारणा करायची, पराक्रमाचे पोवाडे ऐकायचे, त्यातून आपलं प्रबोधन होईल अशा खूप साऱ्या गोष्टी करायच्या, जेणेकरून मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे स्नेहलता देशमुखांनी जी स्लाइड दाखवली होती त्यामधलं बाळ जे आनंदाने उसळ्या मारतं, टाळ्या वाजवतं, ते बाळ आपल्याला हवंय ना. मन शांत करणारे स्वास्थ्य संगीत, स्पिरिट ऑफ हार्मनी. तर इंग्रजीत सांगितलं की बरं वाटतं, तुमच्या मराठीत थोडक्यात योगनिद्रा, शांती आणि ध्यानासाठी ओंकार गुंजन. तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रज्ञांनी सूर्याच्या जवळ जाऊन तिथून काहीतरी आवाज येतो असं संशोधन केलं, आणि तो आवाज कसला होता माहिती आहे? ओंकाराचा. आणि म्हणूनच हे ओंकाराचं जे संगीत आहे ते जर तुम्ही ऐकलं तर एक प्रकारची मनशांती लागते. यालाच संतुलित मेडिटेशन म्हणतात. आणि हे संतुलित मेडिटेशन हे गर्भसंस्कार म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येते. पण हे केल्यामुळे होतं काय तर बाळाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बळकट होत जाते. म्हणजे काय तर काही मुलं बघा अकारण घाबरत असतात, कोणत्याही गोष्टीत पुढाकारच घेत नाहीत. अकारण घाबरणं, कशातही पुढाकार न घेणं, याचं गुपित इथं दड. ते त्या 9 महिन्यामध्ये खूप आतमध्ये घाबरून घाबरून राहिलेलं असतं. पण ते घाबरून राहायला कारणीभूत आईच असते ना. आईने छान छान ऐकलं, आईने छान छान वाचन केलं, आईने चांगले विचार केले तरच बाळ छान छान होईल. तर अशी ही बाळाची मानसिकता चांगली होण्यासाठी विशिष्ट वेदमंत्र, संस्कृत मधील काही विशिष्ट स्तोत्र, उदाहरणार्थ प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, ज्यांनी बाळाच्या खूप चांगलं लक्षात राहतं, विशिष्ट रागात संगीतबद्ध केलेलं संगीत, हे जर तुम्ही ऐकलं तर त्याचे खूप चांगले परिणाम हे बाळावर होतात. आणि त्याच्यातून उत्तम संस्कार करता येतात असं बालाजी तांबे यांच्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. गर्भवतीने नियमितपणे गर्भसंस्काराचे जर संगीत ऐकले तर त्याचे परिणाम बाळाच्या जन्मानंतर आपल्याला अनुभवायला येतात. कसे हे आपण पुढील
व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ही बाळाची आजी आपला निरोप घेते. पण निरोप घेण्यापूर्वी एक सांगते की माझा व्हिडिओ जर सासूने ऐकला तर तिने सुनेला सांगावं, आईने ऐकला तर मुलींना सांगावं, आणि सुना मुलींनीच जर ऐकला तर त्यांनी छानपैकी आपल्या नवऱ्याला पण सांगावं. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, चॅनल सबस्क्राईब करावं आणि तुमच्या बरोबरीच्या मैत्रिणींना शेअर करावं. नमस्कार.